नमस्कार मित्रांनो, फंक्शन टू फंक्शन किंवा चेन रूलच्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये आलो आहे. आज त्याच्यावरची आज नेक्स्ट स्टेज आपण आज बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन एक्स क्यूब डिवाइड बाय टॅन इनवर्स एक्स. मग प्रोसिजर काय असते दिलं एक्झाम्पल आपण लिहून घेतो. लेट y इज इक्वल टू साइन एक्स क्यूब डिवाइडेड बाय टॅन इनवर्स एक्स. हे दोन फंक्शन बघा, साइन एक्स आहे, टॅन इनवर्स एक्स आहे आणि एक्स रेज टू एन. म्हणजे असे तीन फंक्शन आहेत. या तीन फंक्शनची तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे सुरुवातीला. डी वाय डी एक्स ऑफ साइन एक्स तुमचा असतो किती, कॉस एक्स असतो, आणि डी वाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स किती असतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हे सुरुवातीला हे तरी माहीत पाहिजे. आता इथं करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय होईल मग, दोन्ही बाजूला डी बाय एक्स घ्या आपण. डी वाय एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी वाय एक्स ऑफ सगळी टर्म साइन एक्सचा क्यूब डिवायडेड बाय टॅन इनवर्स एक्स. दोघांच्या मध्ये भागाकार आहे. पहिला भागाकारचा रूल वापरावा लागेल. डी वाय एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय एक्स होईल. भागाकार असले मग छेदातल्या टर्मचा स्क्वेअर टॅन इनवर्स एक्सचा स्क्वेअर. ही टर्म पुढं म्हणून टॅन इनवर्स एक्स आहे. पुन्हा दिल्ली घेतो वरच्या टर्मचं डी वाय एक्स ऑफ साइन एक्स क्यूब. भागाकाराने दोघांची वजा बाकी येतील वजा. मग काय करतो, ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतली ती तसंच ठेवायचं. साइन एक्स क्यूब तसंच ठेवायचं. कुणाचं राहिलं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पहिलेच डी वाय एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स. काय केलं आपण, दोन संख्यांचा भागाकार आहे पण पहिला भागाकाराचा नियम याच्यामध्ये वापरला. भागाकाराचा नियम काय सांगतो, छेदा टर्मचा स्क्वेअर तीच टर्म पुढं. त्यानंवर इनवर्स एक्स घेतलं, राहिले कुठलं वरचं, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह. भागाकार आहे म्हणल्यावर वजा बाकी म्हणून वजा बाकी येणार. ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतली ती संख्या तिथं ठेवायची. राहिले कोण पहिली ते पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ते तुम्हाला डी वाय एक्स ऑफ साइन एक्स क्यूब तेवढं माहीत असेल तर तुम्ही आन्सर काढू शकता. तर काढायचं आहे का आपल्याला, डी वाय एक्स ऑफ साइन एक्सचा क्यूब काढायचा आहे. साइन क्यूब एक्स नाही, साइनचा जो थिटा आहे त्याचा थिटाचा एक्स क्यूब आहे. मग साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असते, कॉस. त्यामुळे इथं कॉस इथला थिटा काय आहे, एक्स काय इथला एक्स क्यूब आणि इथे एक्स क्यूब. मग हे कधी पॉसिबल आहे, फक्त साइनचं डेरिव्हेटिव्ह इथं जर एक्स असतं तरच आपण इथं कॉस एक्स घेऊन थांबलो असतो. पण इथे एक्सपेक्षा वेगळं एक्स क्यूब आहे म्हणून एक्स क्यूबचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणून डी वाय एक्स ऑफ एक्स क्यूब. कॉस एक्स क्यूब तसंच डी वाय एक्स ऑफ एक्स क्यूब. डी वाय एक्स ऑफ एक्स रेज टू एन तुम्हाला माहीत पाहिजे काय असतो तो, एन एक्स एन मायनस 1. काढायचं का आपल्याला, डी बाय एक्स ऑफ एक्सचा क्यूब काढायचा आहे. म्हणजे एक्स कंपेअरिंग करा, यांची किंमत 3 मिळाली तर टाका सूत्रात पुढच्या. इथे यांच्या जागी 3 येईल. एक्स एक्स तसाच एन मायनस 1 3 मायनस 1 होईल. 3 तसंच एक्स तसंच 3 मायनस 1 म्हणजे 2. म्हणजे डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब किती मिळाला, 3x स्क्वेअर. मी इथं टाकला डायरेक्ट 3x स्क्वेअर. मग आता बघा, डी बाय एक्स ऑफ साइन एक्स क्यूब तुम्हाला मिळाला आणि त्या डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इथं आहेच. या दोन व्हॅल्यू आहेत फक्त इथं पुट आउट करा फॉर्म्युल्यामध्ये. काय मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स तसाच. डी वाय एक्स ऑफ साइन एक्स क्यूब किती काढले आपण, कॉस एक्स क्यूब इंटू 3x स्क्वेअर. याची वेळ टाकली, वजा वजा केला. साइन एक्सचा क्यूब तसाच. डी वाय एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स किती आहे, 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर. छेदामध्ये काय आहे, या टर्मचा स्क्वेअर आहे, टॅन इनवर्स एक्सचा स्क्वेअर आहे. हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन. फक्त सिम्प्लिफिकेशन करून घ्या, तुमच्या लक्षात येईल. डी वाय एक्स इज इक्वल टू फायनल आन्सर 3x स्क्वेअर. मी सुरुवातीला घेतलं 3x स्क्वेअर, नंतर कॉस एक्स क्यूब दिला, कॉस एक्स क्यूब केला, टॅन इनवर्स एक्स घेतला, टॅन इनवर्स एक्स मायनस, आता यांच्यामध्ये गुणाकार आहे त्यामुळे साइन एक्स क्यूब इंटू 1 साइन एक्स क्यूब होईल, साइन एक्सचा क्यूब होईल. छेदात काय येईल, 1 प्लस एक्स क्यूब आणि होल टर्म छेदात काय तुमची टॅन इनवर्स एक्सचा स्क्वेअर. हे झालं तुमचं याचं फायनल आन्सर. सिम्पल आहे बघा, दोन फंक्शन दिले तिथं, साइन एक्सचा क्यूब दिला आणि टॅन इनवर्स एक्स दिलं आहे. मग डेरिव्हेटिव्ह काढताना काय करतो आपण, दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घेतो, डी बाय डी एक्स घेतो. म्हणजे जेव्हा डी वाय बाय डी एक्स दोघांच्या मध्ये भागाकार आहे. पहिला भागाकाराचा नियम वापरा, छेदाच्या टर्मचा स्क्वेअर, मग इथं स्क्वेअर केला. तीच टर्म पुढं टॅन इनवर्स एक्स पुढं आली. मग आता टॅन इनवर्स एक्स घेतलं, राहिली कुठलं पुढचं वरचं, तिचं डेरिव्हेटिव्ह डी वाय एक्स ऑफ साइन एक्स क्यूब. ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं ते इथं ठेवायचं परत.
भागाकार दोघांच्यामध्ये वजाबाकी, ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले साइन एक्स क्यूब तिथं ठेवायचं. राहिले कोण? tan इनव्हर्स एक्स मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह. आता डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स क्यूब आणि डिवाइड एक्स ऑफ tan इनव्हर्स एक्स माहीत असलं ते फॉर्म्युला कीमध्ये इथं टाकली की आन्सर झालं. मग डिवाइड एक्स ऑफ tan इनव्हर्स एक्स तुम्हाला माहितीच आहे 1/1 + x² हा फॉर्म्युलाच आहे. काढायचं कुठलं? डिवाइड एक्स ऑफ साइन एक्सचा क्यूब काढायचा. डिवाइड एक्स साइन एक्सचा क्यूब. मग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणून साइन एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स क्यूब होईल. हे एक्सपेक्षा वेगळा एक्स क्यूब म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकारात डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब. मग कॉस एक्स क्यूब तसाच. डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब किती आला तुमचा? 3x². कसा आलाय तो इथं सांगतो बघा. आपला फॉर्म्युला माहिती आहे डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस्ट एनचा फॉर्म्युला काय? nx n - 1 काढायचं. आपल्याला डिवाइड एक्स ऑफ एक्सचा क्यूब काढायचा आहे. हे कम्पेअरिंग करा. यांच्या वेळेला तुम्हाला याच्यावरून 3 मिळेल. एक्सचा तसाच आहे. इथे यांच्या जागी 3 टाकला. एक्सचा तसाच 3 - 1 3 तसाच एक्स तसा 3 निघाले राहिले 2 3x². डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब झाला तुमचा 3x². म्हणजे व्हॅल्यू काय आली? कॉस एक्स क्यूब × 3x². म्हणजे डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. मग इथं काला इक्वेशन पुट आउट करा. tan इनव्हर्स एक्स तसाच. डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स क्यूब किती आहे? कॉस एक्स क्यूब × 3x². कॉस एक्स क्यूब × 3x² मायनस मायनस साइन एक्स क्यूब तसाच. डिवाइड एक्स ऑफ tan इनव्हर्स एक्स म्हणजेच 1/1 + x². छेदामध्ये tan इनव्हर्स एक्सचा स्क्वेअर. फक्त सिम्प्लिफिकेशन करा, शेवटच्या टर्म होऊन जातील. मी काय केलं? 3x² सुरुवातीला घेतलं गुणाकार असल्यामुळे कॉस एक्स क्यूब नंतर लिहिला आणि tan इनव्हर्स एक्स नंतर लिहिला. वजा तसाच साइन एक्स क्यूब × 1 साइन एक्स क्यूब झाला. छेदामध्ये काय 1 + x² वरतीच लिहिला आणि छेदाची टर्म आहे अशी. ही झालं तुमचं याचं फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल. y = sin x × ब्रॅकेट log x क्यूब. दुसरीकडे tan इनव्हर्स एक्स आणि डिवाइड एक्स. दिलं एक्झाम्पल मी आहे लिहून घेतलं सोल्युशनमध्ये. लेट y = sin x log x क्यूब × tan इनव्हर्स एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होईल? मग दोन्ही बाजू डिवाइड एक्स द्या. डिवाइड एक्स ऑफ y होईल इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म होईल साइन ऑफ log x चा क्यूब × tan इनव्हर्स एक्स. आता साइन log x क्यूब ही एक टर्म माहीत, कारण साइनचा थिटा म्हणजे एक्स म्हणजे सगळं आणि tan इनव्हर्स एक्स ही दुसरी टर्म. दोघांच्या मध्ये गुणाकार आहे. गुणाकाराचा नियम वापरा. dx/y म्हणजे dy/x होईल. कसं करतो? पहिलं तसंच म्हणजे साइन log x क्यूब तसाच राहणार. आता ही सगळी एक टर्म झाली. दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ tan इनव्हर्स एक्स. गुणाकार आहे म्हटलं प्लस करणार प्लस. दुसरा तसाच tan इनव्हर्स एक्स तसाच. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ साइन log x चा क्यूब फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. मग आता डिवाइड एक्स ऑफ tan इनव्हर्स एक्स तुम्हाला माहितीच आहे. फक्त डिवाइड एक्स ऑफ साइन log x क्यूब तुम्हाला एकदा सेपरेट काढावं लागेल. डिवाइड एक्स ऑफ tan इनव्हर्स एक्स काय असतो? 1/1 + x² असतो. याचं वेगळं आपल्याला मिळाला फॉर्म्युलाच आहे. फक्त काढायचं आहे कुठलं? डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स काय असतो तुमचा? कॉस एक्स असतो. डिवाइड एक्स ऑफ log x काय असतो तुमचा? 1/x असतो. आता आपल्याला व्हॅल्यू कुठली काढायची आहे? डिवाइड एक्स ऑफ साइन log x क्यूब तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, त्यामुळे येईल कॉस एक्स म्हणजे सगळंच. एक्स म्हणजे तर आता log x क्यूब आहे, पण इथे एक्स आहे का नाही? एक्स सोडून वेगळा आहे म्हणून त्या वेगळ्याचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणून डिवाइड एक्स ऑफ कोण येणार तुमचा? log x क्यूब घ्यावं लागेल तुम्हाला. ही टर्म तशीच लिहायची कॉस log x चा क्यूब डिवाइड एक्स ऑफ log x क्यूब. log x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x म्हणजे लॉगच्या पुढचं छेदात जाते. इथं गुणाकारात करणार 1/, ह्याचं डेरिव्हेटिव्ह छेदात गेलं 1/x क्यूब होईल. इथे एक्स आहे का नाही? एक्स सोडून एक्स क्यूब आला आहे म्हणून ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणून डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब येणार आहे. कॉस log x चा क्यूब तसाच, त्यामध्ये काही चेंज नाही. × 1/x क्यूब पण तसाच. डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब. डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब किती असतो तुमचा? 3x² असतो. कसा आला तो? डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस्ट टू यांचा वापर करून. फॉर्म्युला काय? nx n - 1. मग कसं येणार बघा? डिवाइड एक्स ऑफ इथं आपल्याला काढायचा एक्सचा क्यूब काढायचा आहे. कम्पेअरिंग करा. यांची व्हॅल्यू 3 इथं टाका. 3 एक्सचा तसाच 3 - 1 3x 3 गेले राहील 2. हीच आपण इथे व्हॅल्यू काढल्या. मग डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूबची व्हॅल्यू टाकलं तुम्ही डायरेक्ट 3x² टाकणार. तर गुणाकार आहे. इथला x²ला इथला x² निघून झाली तर छेदात फक्त 1x राहील. इथं 3 आहे तो पुढे घेतला कॉन्स्टंट 3 छेदातला x म्हणून इथं x आला. कंसात log x चा क्यूब. सॉरी इथं काय झालं? कॉस राहिलेला ह्याचा आपला. हा 3 मी पुढे घेतला. इथला पण x पुढे घेतला. इथला कॉस log x चा क्यूब
इथं एवढं राहिलं ते सगळं झालं. म्हणजे डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स किती मिळालं तुम्हाला 3/x कॉस लॉग एक्सचा क्यूब एवढी व्हॅल्यू तुम्हाला मिळालं पुढे सगळं सोडवून. डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स क्यूबची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 3/x कॉस लॉग एक्सचा क्यूब. आता ही एक व्हॅल्यू आणि tan इन्व्हर्सची व्हॅल्यू तर टाका आन्सर होऊन जाईल तुमचं. म्हणजे डिवाइड एक्स काय तुमचा साइन लॉग एक्सचा क्यूब तसाच त्यामध्ये काही चेंज नाही. डिवाइड एक्स ऑफ tan इन्व्हर्स एक्स किती आहे 1/1 + x² तर टाकला प्लस tan इन्व्हर्स एक्स तसाच त्यामध्ये काही चेंज नाही. डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स क्यूबची व्हॅल्यू किती काढली आपण 3/x कॉस लॉग एक्सचा क्यूब हे झालं तुमचं फायनल आन्सर. का आता इथं गुणाकार ही छेदात घ्या आणि कुठली टर्मची छेदात ते घेऊ शकता. म्हणजे डिवाइड कसं काढू शकता डायरेक्ट फायनली इथं गुणात वरती साइन लॉग एक्स क्यूब तसंच राहील कारण इंटू 1 आहे म्हणजे 1 होईल डिवाइड बाय 1 + x² झाला ही टर्म झाली प्लस छेदात x आहे 3 पुढे घेतला मी 3 tan इन्व्हर्स x कॉस लॉग एक्सचा क्यूब आणि छेदातला x तसाच हे झालं तुमचं याचं फायनल आन्सर. कसं आलं बघा लक्षात येईल तुमच्या. दिलं एक्झाम्पल आहे लिहून घेतलं साइन लॉग एक्स क्यूब इंटू tan इन्व्हर्स एक्स डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत काय होईल डिवाइड एक्स ऑफ वाय इक्वल डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म लिहिली. आता याचं साइन लॉग एक्स क्यूब एक टर्म आहे आणि tan इन्व्हर्स एक्स ही दुसरी टर्म आहे. दोन फंक्शन आहे दोघांच्या मध्ये गुणाकार आहे गुणाकाराचं नेम वापरा. पहिलं तसंच साइन लॉग एक्स क्यूब तसाच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ tan इन्व्हर्स एक्स प्लस दुसरा तसाच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स क्यूब. डिवाइड एक्स इज इक्वल टू साइन लॉग एक्स क्यूब तसाच डिवाइड एक्स ऑफ tan इन्व्हर्स एक्स किती असते फॉर्म्युला 1/1 + x² इथं टाकला 1/1 + x² प्लस तसाच tan इन्व्हर्स एक्स तसंच आणि डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स क्यूबची व्हॅल्यू किती आली आपली 3/x कॉस लॉग एक्स क्यूब. कशा लिहिता दाखवले बघा डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स क्यूब साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे सगळं पण एक्स नसून एक्सपेक्षा वेगळं आहे म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणून डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स क्यूब येणार कॉस लॉग एक्स क्यूब तसाच इंटू आता डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स क्यूब काढायचं लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणून लॉगच्या पुढचं काय असेल ते छेद जाईल तर डेरिव्हेटिव्ह 1/1 x³ पण इथे एक्स नसून एक्स क्यूब आलं म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब. कॉस तसाच लॉग एक्स क्यूब तसंच 1/x³ तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स क्यूब किती काढला तुमचा एक्स⁻ वापर करून 3x² म्हणजे टाका मी 3x² इथला एक्स क्यूबला इथला x² इथला x² गेला इथे छेदात राहिला 1x इथे छेदात राहील 1x वरती राहील 3 मग 3/x इथे लिहिलं मी कॉस लॉग एक्स क्यूब तसंच बाय म्हणजे डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स क्यूबची व्हॅल्यू किती मिळाली 3/x कॉस लॉग एक्स क्यूब तिथं टाकली डिवाइड एक्स ऑफ साइन लॉग एक्स क्यूबच्या जागी इथं टाकली मी 3/x कॉस लॉग एक्स क्यूब 3/x कॉस लॉग एक्स क्यूब. बाकी टर्म गुणाकार करून घ्या फक्त साइन लॉग एक्स क्यूब इंटू 1 म्हणजेच किती आला तुमचा साइन लॉग एक्स क्यूब छेदाला 1 + x² तसाच प्लस तसाच आता 3/x पुढे घेतलं मी 3 पुढे घेतलं 3 tan इन्व्हर्स एक्स कॉस लॉग एक्स क्यूब छेदाला x. दिस इज युअर फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल x² + x + 1 ब्रॅकेटचा क्यूब दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये log x⁵ फाइंड dy ऑफ x. दिलेलं एक्झाम्पल काय करतो लिहून घेतलं लेट y म्हणून x² + x + 1चा क्यूब केला आणि दुसरी टर्म log x⁵ लिहून घेतला. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x काय मग डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म काय तुमची टर्म x² + x + 1चा क्यूब दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये log x⁵ डिवाइड एक्स ऑफ y म्हणजेच dy/dx इज इक्वल टू दोन टर्म आहेत दोन टर्मचा गुणाकार आहे यूवीचा रूल वापरायचं. पहिलं तसंच x² + x + 1चा क्यूब तसाच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ log x⁵ प्लस दुसरं तसंच आता log x⁵ तसाच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ x² + x + 1चा क्यूब. सोडवायचं फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत जायचं गुणाकाराचा नियम आधी वापरला ज्याचं डेरिव्हेटिव्ह इथे एक डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि दोन टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आन्सर होऊन जाईल तुमचं. पहिलं घेऊया आपण dy/dx ऑफ log x⁵ बघायचं आहे मग dy/dx ऑफ log x काय असतो तुमचा 1/x असतो त्यामुळे इथं log x म्हणजे ही लॉगच्या पुढील टर्म छेदात जाईल 1/x⁵ इथं x नसून x⁵ आल्या म्हणून परत त्या dy/dx ऑफ x⁵ घ्यायचं
1/x 5 तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस्ट टू एन किती असतो तुमचा nx cn-1 असतो. काढायचा किती आपल्याला डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस्ट टू 5 काढायचं आहे. म्हणजे यांची किंमत 5 मिळाली, यांची टक्के 5 टाका 5 येईल एक्स 5 वजा 1 5 एक्स रेस्ट टू किती तुमची 4. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह किती मिळालं तुम्हाला 5 एक्स रेस्ट टू 4. इथल्या एक्स रेस्ट टू 4ला गुणाकार असल्यामुळे इथल्या एक्स रेस्ट टू 4 गेला छेदात राहिले फक्त 1 एक्स म्हणजे 5 डिवाइड बाय काय मिळेल तुम्हाला एक्स मिळेल. लॉग एक्स रेस्ट टू 5ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे याची व्हॅल्यू मिळाली. आता दुसरी कुठली काढायची आहे डिवाइड एक्स ऑफ दुसरी व्हॅल्यू काढायची आहे डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1चा क्यूब काढायचा. एक्स रेस्ट टू काय आला फॉर्म्युला तुमचा एन काय असतो फॉर्म्युला nx cn-1 म्हणजे एन किती आहे तुमचा इथं 3. एक्स म्हणजे कोण येऊ सगळा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आणि रेस्ट टू n-1 म्हणजे 3 वजा 1 हा झाला आपण एन रेस्ट टू मायनस एक्स रेस्ट टू एनचा फॉर्म्युला इथं वापरला. पण इथे एक्स ऐका ना एक्स सोडून सगळं वेगळं आले जी कोण आलं वेगळं तिचं पर डेली गुणा करा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे तुम्हाला काढावं लागेल. मी इथे काढतो बघा ते डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 काय करणार तिघांच्यामध्ये बेरीचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डिवाइड एक्स ऑफ एक्स प्लस डिवाइड एक्स ऑफ 1 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस कॉन्स्टंट 1चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे किती आलं तुमचा 2x प्लस 1 आला. कसा डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स प्लस एक्स प्लस 1ची व्हॅल्यू एवढी मिळाली तिथं टाका म्हणजे काय येईल तुमचा आन्सर फायनल 3x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 तसाच 3 - 1 म्हणजे झाली 2 इंटू डिवाइड एक्स ऑफ एक्स प्लस एक्स प्लस 1ची व्हॅल्यू किती काढली 2x प्लस 1 दुसऱ्या व्याकरणामध्ये आली 2x प्लस 1 जी मिळाली तुम्हाला याची व्हॅल्यू आणि सुरुवातीची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. व्हॅल्यू इथं टाका म्हणजे काय इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 रेस्ट टू 3 तसाच त्यामध्ये काय चेंज नाही. डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स रेस्ट टू 5 किती आहे 5/x इथे तुमचा 5/x प्लस लॉग एक्स रेस्ट टू 5 तसाच लॉग एक्स रेस्ट टू 5 तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1चा क्यूब किती आहे ही सगळी टर्म इथं टाका 3x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1चा स्क्वेअर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1. मग काय येईल आता कॉन्स्टंट टर्म सुरुवातीला घ्या डिवाइड एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म पुढे घेतली 5 छेदात एक्स टाकला इथला एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1चा क्यूब तसाच प्लस हा कॉन्स्टंट 3 पुढे घेतला लॉग एक्स रेस्ट टू 5 झाला इंटू काय तुमचा लॉग एक्स 5 झाला एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1चा स्क्वेअर झाला आणि 2x प्लस 1 झाला. दिस इज युअर फायनल आन्सर. कसं आलं बघा दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत डिवाइड एक्स ऑफ वाय इक्वल डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म मग डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू दोघांच्यामध्ये गुणाकार आहे ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे पहिली तशीच सूत्र वापरलं गुणाकाराचं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स क्यूब 5 प्लस दुसरा तसाच लॉग एक्स रेस्ट टू 5 तसाच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1चा क्यूब. आता लॉग एक्स 5 रेस्ट टू लॉग एक्स रेस्ट टू 5 डेरिव्हेटिव्ह आणि डिवाइड एक्स ऑफ एक्स प्लस एक्स प्लस 1चा क्यूब हे दोन टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढलं की तुमचं आन्सर येऊन जाईल. मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1चा क्यूब तसाच डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स रेस्ट टू 5 तर काढलं बघा लॉग एक्स रेस्ट टू 1/x असते त्यामुळे लॉगच्या पुढची टर्म 1 आपण एक्स रेस्ट टू 5 छेदात जाईल आणि एक्सपेक्षा वेगळा आहे म्हणून ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणून डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस्ट टू 5 मग 1 आपण एक्स रेस्ट टू 5 तसाच एक्स रेस्ट टू 5चं डेरिव्हेटिव्ह 5x रेस्ट टू 4 एक्स रेस्ट टू 4ला इथला एक्स रेस्ट टू 4 गेले इथं राहिले छेदात 1x वरती 5 म्हणून 5/x म्हणून डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स रेस्ट टू 5 व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 5/x तिथं टाकली मी प्लस तसाच लॉग एक्स रेस्ट टू 5 तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स प्लस एक्स प्लस 1चा क्यूब हिचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं इथं काढले बघा. मग एक्स रेस्ट टू एनचा वापर करा इथे एक्स रेस्ट टू एन एक्स म्हणजे ही एन म्हणजे ही फॉर्म्युला काय सांगतो nx n-1 एन या सुरुवातीला म्हणून इथं 3 येईल एक्स म्हणजे ही सगळं ब्रॅकेट एक्स प्लस एक्स प्लस 1 n-1 म्हणजे 3 - 1 इंटू डिवाइड एक्स ऑफ एक्सपेक्षा वेगळं कोण आहे ही म्हणजे सगळ्याचं डेरिव्हेटिव्ह इथं टाकले. 3 तसाच एक्स प्लस एक्स प्लस 1 3 वाजत नाही गेले राहिले 2 आता डिवाइड एक्स ऑफ एक्स प्लस एक्स प्लस 1ची व्हॅल्यू येते 2x प्लस 1 ती कशी येते इथं काढले बघा. तिघांच्यामध्ये बेरीज आहे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डिवाइड एक्स ऑफ एक्स प्लस डिवाइड एक्स ऑफ प्लस इंटू 1 मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस डिवाइड एक्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 1चं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 त्यामुळे राहील फक्त 2x प्लस 1
ह्याची व्हॅल्यू एक्स प्लस वन काय करणार मी इथं टाकणार. म्हणजे डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा क्यूब किती मिळाला तुम्हाला 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा स्क्वेअर इंटू 2x प्लस 1 हे एक डेरिव्हेटिव्ह मिळालं आणि हे एक डेरिव्हेटिव्ह मिळालं. हे दोन डेरिव्हेटिव्ह या सूत्रात टाका. मग काय इक्वेशन बघा, ही टर्म पहिली तशीच. ह्याचं डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण लॉग एक्स 5चं 5/x इथील 5/x प्लस तसाच लॉग एक्स रेस टू 5 तसंच एक्स प्लस वनचा क्यूब डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण हे काढले 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा स्क्वेअर इंटू एक्स प्लस 1 इथं टाकलं. झालं. मग 5/x सुरुवातीला घेतला, ही टर्म तशी गुणाकार असल्यामुळे प्लस तसाच इथं 3 आधी लिहिला लॉग एक्स 5 तसाच एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा स्क्वेअर तसाच 2x प्लस 1 तसाच. दिस इज युअर फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय टी स्क्वेअर प्लस 1 फाइंड dy बाय dx. आता इथं वायचं फंक्शन टीच्या स्वरूपात दिलं आहे आणि तुम्हाला एक्सच्या साथ डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं. दिलेलं एक्झाम्पल असं लिहून घ्या. लेट y इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 1 डिवाइडेड बाय टी स्क्वेअर प्लस 1. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट काय मग डी बाय एक्स ऑफ y इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ ही सगळी टर्म टी स्क्वेअर मायनस 1 छेदाला टी स्क्वेअर प्लस 1. डी बाय एक्स वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू. आता दोन संख्येचा भागाकार काय करतो, भागाकाराचा नियम छेदाच्या टर्मचा स्क्वेअर करतो म्हणून टी स्क्वेअर प्लस 1चा काय केला मी स्क्वेअर केला. तीच टर्म पुढे घेतली टी स्क्वेअर प्लस 1. आता डेरिव्हेटिव्ह कुठल्या संख्येचं काढणार, ही घेतलं म्हणजे वरच्या संख्येचं. आता डी बाय डी एक्स इथं आपण काढणार आहे, इथं आपण खरं फंक्शन टी आहे म्हणून इथं घेताना टी घ्यायचा, राहिले कुठल्या डेरिव्हेटिव्हचा नियम वापरायचा. छेदा टर्मचं केवळ म्हणजे दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह टी स्क्वेअर मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह दोन संख्येचं भागाकार म्हणजे वजाबाकी कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेतली ती तसंच ठेवायचं टी स्क्वेअर मायनस 1 तसाच ठेवायचं. राहिले कुणाचं टी स्क्वेअर प्लस 1चं म्हणजे डी बाय डी टी ऑफ घ्यायचा टी स्क्वेअर प्लस 1 घ्यायचा. पण हे झालं टीच्या स्वरूपात. आपल्याला काढायचं आहे काय डी वाय बाय डी एक्स काढायचं. म्हणजे इथं फंक्शन दिले टी म्हणजे या टीचं काय करायला लागणार तुम्हाला शेवटी इथं मल्टिप्लाय करून या डी टी बाय डी एक्सचं घ्यावं लागेल. म्हणजे तुमचा हा असं जाऊन तुमचा डी वाय बाय डी एक्स असा तयार होईल. त्याचा आलं का काय केलं फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेणार आहे तुम्ही, याचं डेरिव्हेटिव्ह आपण एक्सचं समजूनच घ्यायचं. इथं आत पण डी बाय डी टी टाकायचं सगळे, पण या टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं म्हणून शेवटी तर डी टी बाय डी एक्स करायचं तरच ते बरोबर आहे, अदरवाईज चुकणार ते. पण डी वाय बाय डी एक्स तसाच टी स्क्वेअर प्लस 1 तसाच, त्यामध्ये काही चेंज नाही. डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस 1 डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस 1 समजा किती आहे दोघांच्या मध्ये माझा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. डी टी बाय टी स्क्वेअर मायनस डी बाय डी टी ऑफ 1. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 2t मायनस 0 कसं आलं हे. आता इथं टी रेस टू एन करायचा फॉर्म्युला काय असतो डी वाय डी टी ऑफ टी रेस टू एनचा एक्स आहे तिथं टी करायचं फक्त जास्त काय करायचं नाही. एन टी रेस टू एन मायनस 1 तसं आपल्याला काढायचं काय टीचा स्क्वेअर म्हणजे डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर काढायचा आहे. कंपेअरिंग करा इथे एनची व्हॅल्यू 2 आली तर 2 टाकली टी इथं फंक्शन टी तसं ठेवलं एन मायनस 1 2 मायनस 1 म्हणजे किती आहे तुमचा 2t. म्हणजे मी इथं किती घेतला 2t घेतला 1चं डेरिव्हेटिव्ह 0 टी स्क्वेअर मायनस 1चं 0 डेरिव्हेटिव्ह किती आलं तुमचं विथ रिस्पेक्ट टू टी 2t आलं म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 2t आली मायनस टी स्क्वेअर मायनस 1 तसंच सेम डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 काढा. डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 काढा. दोघांच्या मध्ये काय बेरीज आहे प्रत्येक डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर प्लस डी बाय डी टी ऑफ 1 करा. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मग असेच काढले आपण किती 2t इथं टाकलं 2t प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0 टी स्क्वेअर प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह सुद्धा किती आलं 2t आलं. याच्या जागी येणार 2t डिवायडेड बाय टी स्क्वेअर प्लस 1चा ब्रॅकेट स्क्वेअर तसा त्यामध्ये काही चेंज करायला नाही. पण आपण हे सगळं डेरिव्हेटिव्ह कशा स्वरूपात काढले टीच्या स्वरूपात काढले म्हणून काय करायचं या टीला फायनली ब्रॅकेट घालायचं आणि या ब्रॅकेटच्या बाहेर या टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहिजे म्हणून इथं डी टी बाय डी एक्स घ्यायचं डी टी बाय डी एक्स घ्यायचं. हे झालं तुमचं याचं फायनल आन्सर. कसं आलं बघा दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. डी वाय बाय डी एक्स काढायचं म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं म्हणून डी बाय डी एक्स ऑफ वाय घ्यायचं इज इक्वल डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म घ्यायची. डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स झाली इज इक्वल टू सेमच इथं एक ह्या टीच्या जागी एक्स आहे असं समजून डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल. छेदा टर्मचा स्क्वेअर केला ही टर्म पुढं घेतली. आता डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतो डी बाय डी एक्स घेतो इथं डी बाय डी एक्स न घेता टी घ्यायचा कारण इथं फंक्शन टी आहे म्हणून मग इथं डी बाय टी वरच्याचं डेरिव्हेटिव्ह भागाकार म्हटलं वजाबाकी ज्याचं घेतले ती तसेच टी स्क्वेअर मायनस तसेच राहिले कोण पहिलं
म्हणून पहिला डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी घ्यायचा टी स्क्वेअर प्लस 1 हा झाला तुमचा रूल. आणि टीचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं म्हणून फायनली तर ब्रॅकेटच्या बाहेर डी टी बाय डी एक्स म्हणायचं. ही जर टर्म आली तर आन्सर चुकणार. मग हे जर डेरिव्हेटिव्ह जसं आपण एक्स आहे समजूनच घ्यायचं टी स्क्वेअर प्लस 1 तसाच डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस 1 किती काढला आहे 2t काढला 2t टाकला मायनस तसाच टी स्क्वेअर मायनस 1 तसाच डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 किती आला आहे 2t झाला आहे. छेदा टर्म तशीच आणि फायनली फक्त इथे डी टी बाय डी एक्स असं लिहून टाकायचं म्हणजे आन्सर बरोबर. फक्त डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस 1 आणि डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 कसं आहे तुम्हाला मी सांगतो इथं. आता पहिलं डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस 1 काढायचं आहे. दोघांच्या मध्ये वजाबाकी प्रत्येक डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा म्हणून डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर मायनस डी बाय डी टी ऑफ 1 येणार. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते 2t इथं टाकली मी 2t मायनस 0 म्हणजेच 2t झालं म्हणजे टी स्क्वेअर मायनस 1ची व्हॅल्यू आली 2t. सेम तसं डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 काय करणार दोघांमध्ये बेरीज डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा म्हणून डी बाय डी टी ऑफ टी स्क्वेअर प्लस डी बाय डी टी ऑफ 1 1चं डेरिव्हेटिव्ह 0 टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे टी स्क्वेअर प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह किती आलं 2t आलं. इथं व्हॅल्यू फक्त पुट आउट करा टी स्क्वेअर प्लस 1 तसंच टी स्क्वेअर मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 2t मायनस टी स्क्वेअर मायनस 1 तसाच टी स्क्वेअर प्लस 1 डेरिव्हेटिव्ह 2t टाकलं छेदा टी स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर केला आणि फक्त शेवटला ब्रॅकेटच्या बाहेर डी टी बाय डी एक्स लिहिलं कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं टीचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून. हे तुमचं आलं फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल वाय इज इक्वल टू साइन एक्स रेस टू क्यूब एक्सचा क्यूब आहे पण सायनचा क्यूब नाही तो साइन एक्सचा क्यूब आहे फाइंड डी बाय एक्स. दिलेलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं लेट वाय इज इक्वल टू साइन एक्स क्यूब डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय मग डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ सगळी टर्म साइन एक्सचा क्यूब. आता काय करतो डी बाय एक्स वाय म्हणजे डी वाय बाय एक्स डी बाय एक्स ऑफ साइन एक्सचा क्यूब साइनचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत पाहिजे डी बाय एक्स ऑफ साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स याच्यावरती अप्लाय करा. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस ठीक आहे इथे एक्स कोण आहे एक्स क्यूब आहे म्हणून इथे साइन एक्स म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स साइन एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स क्यूब पण एक्स सोडून वेगळा आहे म्हणून वेगळा असेल परत डेरिव्हेटिव्ह कोण वेगळा एक्स क्यूब. जर साइन क्यूब असता तर ती वेगळं झालं असतं पण इथं साइन एक्सचा क्यूब आहे म्हणून फक्त डेरिव्हेटिव्ह असे या स्वरूपामध्ये गेले जरा जमलिंग करून घ्यायचं नाही. डी वाय बाय एक्स इज इक्वल टू कॉस एक्सचा क्यूब तसाच एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे. डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन काय असतो तुमचा एन एक्स एन मायनस 1 असतो. काढायचं आहे काय एक्सचा क्यूब काढायचा म्हणजे यांच्या जागी टाकणार तुम्ही 3 यांच्या जागी मी टाकला 3 एक्स तसा 3 माझा 1 3 तसाच एक्स तसा 3 आधी गेला पाहिजे 2 मग एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती आलं तुमचं 3x स्क्वेअर इथं टाका 3x स्क्वेअर म्हणून डी वाय बाय डी एक्स काय तुमचा फायनली 3x स्क्वेअर पुढे घ्या इंटू कॉस एक्सचा क्यूब हे झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. बघा कसं आलं फंक्शन टू फंक्शनमध्ये काय आहेत बघा इथं साइन एक्स आणि एक्स रेस टू एन दोन फंक्शन आहेत मग डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणून साइन एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स क्यूब म्हणजे इथं एक्स सोडून वेगळा आला एक्स क्यूब म्हणजे वेगळा आलेलं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब गुणाकार घ्यायचं मग कॉस एक्स क्यूब तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब कसा आला आहे तर 3x स्क्वेअर आला आहे कसा वापर करायचा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एनचा वापर करून एन एक्स एन मायनस 1 आपल्या काढायचा डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब काढायचा यांच्या जागी 3 टाका यांच्या जागी 3 टाकलं 3 आलं एक्स तसाच 3 मायनस 1 3 तसाच एक्स तसाच 3 वजा 1 आले 2 म्हणजे 3x स्क्वेअर आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह आलं तुमचं 3x स्क्वेअर आणि 3x स्क्वेअर मी पुढे सुरुवातीला घेतलं 3x स्क्वेअर इंटू कॉस एक्स रेस टू क्यूब हे झालं तुमचं याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन एक्स रेस टू 5 फाइंड डी वाय बाय एक्स. दिलं एक्झाम्पल आयस लिहून घ्या लेट वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन एक्स रेस टू 5 आयस लिहून घ्या टॅन एक्स हा सगळा झाला तुमचा एक्स टॅन इनवर्स एक्स डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार मग डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ सगळी टर्म टॅन इनवर्स साइन एक्स रेस टू 5 बघा नीट लक्ष द्या डी बाय एक्स ऑफ म्हणजे डी वाय बाय एक्स होईल टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स काय असतो तो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतो या जागी काय येणार टॅन इनवर्स एक्स हा सगळा एक्स 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर ही सगळं एक्स आहे साइन एक्स रेस टू 5 ही सगळं एक्स आहे त्याचा स्क्वेअर घ्या म्हणजे तुम्ही गेला स्क्वेअर एक्सपेक्षा वेगळं आली म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकार
डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला परत कॅल्क्युलेट करावं लागेल. हे ब्रॅकेटमध्ये जाऊ दे, आता काय याचं शेवटपर्यंत असंच येणार आहे. पण तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स रेस टू 5 काढावं लागेल. डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स रेस टू 5 काढावं लागेल. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असते, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते तुमचं कॉस एक्स. तसं साइन एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह असणार कॉसच असणार. कॉस एक्स म्हणजे तो कोणा एक्स रेस टू 5 आहे, एक्सपेक्षा वेगळा आहे म्हणून डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5 घ्यायचा. म्हणून कॉस एक्स 5 तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5 तुम्हाला काढायचं आहे. डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू एन काय असतो, एन एक्स एन मायनस 1 असतो. घ्यायचा आहे कुठला, डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5 काढायचं आहे. मग यांची व्हॅल्यू 5, इथं टाका 5. एक्स तसाच 5 मायनस 1, 5 इंटू एक्स 5 मायनस 1 4. म्हणजे एक्स रेस टू 5ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 5x रेस टू 4 इथं टाकली. म्हणजे डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स रेस टू 5 व्हॅल्यू कॉस एक्स रेस टू 5 इंटू 5 रेस टू 4 आणि त्यानेवर एक्सची व्हॅल्यू 1/1 इथं टाका. म्हणून डिवाइड एक्स इज इक्वल टू ही व्हॅल्यू आहे अशी 1/1 प्लस साइन एक्स रेस टू 5चा स्क्वेअर तसाच, यात काही चेंज नाही, इंटू डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स रेस टू 5 किती काढले तुम्ही आता 5x रेस टू 4 सुरुवातीला घेतला मी, इंटू कॉस एक्स रेस टू 5. हे झालं तुमचं याचा फायनल आन्सर. कसं आले बघा, एकदम इझी आहे. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं, y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स साइन एक्स रेस टू 5. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणून डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ होल टर्म. डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजेच डिवाइड एक्स इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/1 प्लस एक्स म्हणजे कोणा इथं साइन एक्स रेस टू 5 आहे. ह्या साइन एक्स रेस टू 5चा स्क्वेअर मी इथं गेला स्क्वेअर, इंटू डिवाइड एक्स ऑफ एक्सपेक्षा वेगळा आहे म्हणून साइन एक्स रेस टू 5 घ्यायचं. ही टर्म आहे अशी घेतली तर डिवाइड एक्स इज इक्वल टू साइन एक्स रेस टू 5 तुम्हाला काढायचं आहे. काय काढायचं आहे, साइन एक्स रेस टू 5. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस. मग इथं कॉस येणार, एक्स म्हणजे कोणा इथं एक्स रेस टू 5, कॉस एक्स रेस टू 5 येणार. पण ही एक्स नसून एक्सपेक्षा वेगळं आहे एक्स रेस टू 5, म्हणून एक्स रेस टू 5चं परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5. कॉस एक्स रेस टू 5 तसाच, एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण 5x रेस टू 4. कसं काढले इथं काढले बघा, एक्स रेस टू एनचा वापर करून, एन एक्स एन मायनस 1चा वापर करून डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5 टाकला. कंपेअरिंग केलं यांची व्हॅल्यू मला 5 मिळाली, याने तिथं 5 टाकलं, एक्स तसाच 5 वजा 1, 5 तसाच, एक्स तसा 5 आणि राहिले 4. एक्स रेस टू 5ची व्हॅल्यू 5x रेस टू 4 आणि इथं आली कॉस एक्स रेस टू 5 5x रेस टू 4. मग ही व्हॅल्यू इथं टाका ह्याच्या जागी, डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स रेस टू 5 जागी टाकली 5x रेस टू 4 कॉस एक्स रेस टू 5 आणि ही व्हॅल्यू आपली आलीच आहे अशी. म्हणजे याच्यात तुमचं फायनल आन्सर काय आलं आहे, ही सगळी टर्म आणि 5x रेस टू 4 इंटू कॉस एक्स रेस टू 5. दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5 फाइंड डिवाइड एक्स. दिलेलं एक्झाम्पल आहे असं, लेट y इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण मग दोन्ही बाजूला डिवाइड एक्स घ्या, डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म ई रेस टू टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5. मग आपल्याला माहिती आहे डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्स किती असतो, तर ई रेस टू एक्सच असतो. त्यामुळे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, डिवाइड एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू ही सगळं ही वरचं आहे ती एक्स आहे, मग आहे असं येणार ती टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5. एक्सपेक्षा वेगळा आहे म्हणून माझं परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5 याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावं लागेल. मग आता डिवाइड एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स किती असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. आपल्याला काढायचं आहे काय, डिवाइड एक्स ऑफ टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5 काढायचं आहे. टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, तसं याचं काय ना 1 प्लस एक्स म्हणजे कोण आहे सगळं आतला कॉस एक्स रेस टू 5 चा स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या सगळ्याचा येणार स्क्वेअर. ही एक्स आहे का ना, एक्स सोडून वेगळं आले म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स रेस टू 5 तुम्हाला घ्यावं लागेल. आता ह्याचं फक्त डेरिव्हेटिव्ह इकडे बाजूला काढतो, डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स रेस टू 5 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, त्यामुळे ह्या कॉस एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन एक्स रेस टू 5 येणार. पण ही काही एक्स आहे का नाही, एक्स सोडून वेगळं आहे म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5 मायनस साइन एक्स रेस टू 5. तसंच डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5 कसं काढणार तुम्ही,
डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू एनचा वापर करून काय असते ती एन एक्स एन मायनस 1 असते. काढायचं काय तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5 काढायचं आहे. यांच्या जागी 5 टाका म्हणून इथे येणार 5 एक्स 5 मायनस 1 5 एक्स 5 मायनस 1 किती झाले 4 म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला इंटू 5 एक्स रेस टू 4 मायनस साईन तसंच लिहा 5 एक्स रेस टू 4 इंटू साईन एक्स रेस टू 5 हे काय मिळेल तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स रेस टू 5 ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे कोपऱ्यात म्हणजे इथे येणार आन्सर काय ना तुमचा 1/1 प्लस कॉस एक्स रेस टू 5चा स्क्वेअर याला ब्रॅकेट घाला आणि याचं काय आलं डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह 5 एक्स रेस टू 4 इंटू साइन एक्स रेस टू 5 ही मिळाली तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5 ची व्हॅल्यू मिळाली. इथं टाका फक्त म्हणजे फायनल आन्सर काय तुमचं dy/dx इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5 तसंच आणि याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला ही सगळी तिथं टाका म्हणजे याला एक ब्रॅकेट घाला. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1/1 प्लस कॉस एक्सचा रेस टू 5चा स्क्वेअर केला आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5 एक्स रेस टू 4 इंटू साइन एक्स रेस टू 5 ही याचा फायनल आन्सर. बघा मी समजावून सांगतो. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घ्या घेतलं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट किंवा डिवाइड एक्स ऑफ वाय इक्वल डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म मग डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजे डिवाइड एक्स होईल ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणून ई रेस टू सगळं आहे असं येणार. इथं एक्स नसून एक्सपेक्षा वेगळ्या म्हणून ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणून डिवाइड एक्स ऑफ टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5 मग ही टर्म तुमची आहे अशी. आता तुम्हाला टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागेल. त्यासाठी तुम्हाला टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहीत असलं पाहिजे. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर काढायचं की आपल्याला डिवाइड एक्स ऑफ टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5 काढायचं आहे. इथे किंमत टाका. इथे एक्स म्हणजे कोण आहे कॉस एक्स रेस टू 5 आहे. फॉर्म्युला काय सांगतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर सांगतो म्हणून 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे कॉस एक्स रेस टू 5 त्याचा स्क्वेअर म्हणून स्क्वेअर. आता ही एक्सपेक्षा वेगळी टर्म आहे म्हणून ह्या वेगळ्या टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकार डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स रेस टू 5. आता ही 1/1 ही जी टर्म आहे 1/1 प्लस कॉस एक्स रेस टू 5चा स्क्वेअर ती इथंच लिहिली त्याला ब्रॅकेट घालून फक्त आपलं डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स रेस टू 5 काढायचं आहे. इथं काढलं आहे मी डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स रेस टू 5 कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स म्हणून कॉस एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स रेस टू 5 पण इथे एक्स नसून एक्स रेस टू 5 म्हणून एक्स रेस टू 5चं परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स 5 मायनस साइन एक्स रेस टू 5 तसाच. आता डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5ची व्हॅल्यू त्या 5 एक्स रेस टू 4 येतोय म्हणून हा 5 मायनस 5 एक्स रेस टू 4 पुढे घेतला आणि साइन एक्स रेस टू 5 इथं ठेवला गुणाकार असल्यामुळे चालते. आता एक्स रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह कसा आला इथं काढले ह्या फॉर्म्युलाचा वापर करून एक्स रेस टू एनचा वापर करून एन एक्स एन मायनस 1चा वापर करायचा. एक्स रेस टू 5ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून काढायची तर आपल्याला कंपेअरिंग केलं यांची व्हॅल्यू 5 मिळाली म्हणून इथं 5 टाकणार मी एक्स तसाच 5 वजा 1 5 एक्स 5 वजा गेली राहिली 4 डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 5ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 5 एक्स रेस टू 4 ही पुढे येणार 5 एक्स रेस टू 4 मायनस साइन एक्स रेस टू 5 म्हणजे काय केलं मी या सूत्रात टाकली इथं मग इथं आलं 5 एक्स रेस टू 4 इंटू साइन एक्स रेस टू 5 ही तुम्हाला मिळालं डिवाइड एक्स ऑफ टॅन इनवर्स कॉस एक्स रेस टू 5ची व्हॅल्यू मिळाली. हे सगळी इथं टाकायची. पहिली व्हॅल्यू आहे अशी दुसऱ्याची व्हॅल्यू 1/1 प्लस कॉस एक्स रेस टू 5चा स्क्वेअर इंटू 5 एक्स रेस टू 4 इंटू साइन एक्स रेस टू 5 हे झालं तुमचं याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स रेस टू 7 फाइंड डिवाइड एक्स. दिलं एक्झाम्पल लिहून घेतलं y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स रेस टू 7 डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं काय होणार मग डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स रेस टू 7 डिवाइड एक्स कसं साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत पाहिजे डिवाइड एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स का असतो तो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर असतो. पण वापर इथं करा डिवाइड एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स म्हणजे कोण आहे इथं एक्स रेस टू 7 आहे इथं वापरा 1/√1 मायनस एक्सचा स्क्वेअर एक्स कोण आहे इथं एक्स रेस टू 7 आहे त्याचा स्क्वेअर करा स्क्वेअर केला तर टाका ती व्हॅल्यू पण इथं एक्स नसून एक्स रेस टू 7 आले म्हणून इथं परत डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 7 करावं लागेल गुणाकारात तरच ती बरोबर वाचवायचं चुकणार. मग ही टर्म इथं घ्या 1/√1 मायनस एक्स रेस टू 7चा स्क्वेअर तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 7 काढायचं आहे तुम्हाला तर काय काढायचं पुढं डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 7 डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू एन किती असतो एन एक्स एन मायनस 1 असतो काढायचा आहे किती डिवाइड एक्स ऑफ एक्स रेस टू 7 काढायचं आहे म्हणजे यांच्या जागी 7 टाका इथे ना 7 एक्स 7 मायनस 1 7 तसाच एक 7 निघा राहिले किती 6 म्हणजे एक्स रेस टू 7ची व्हॅल्यू मिळाली किती तुम्हाला इथे टाका म्हणजेच 1/7
स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स रेज टू 7चा स्क्वेअर इंटू एक्स रेज टू 7चं डेरिव्हेटिव्ह किती आले 7x रेज टू 6 7x रेज टू 6 म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल तुम्हाला 7x टू 6 पुढे आला इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स रेज टू 7चा स्क्वेअर येईल. झालं तुमचं फायनल आन्सर. बघा दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल डी बाय एक्स ऑफ ही सगळी टर्म. मग डी बाय एक्स ऑफ वाय म्हणजे डी बाय एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर काढायचं आहे का तुम्हाला साइन इनवर्स एक्स रेज टू 7 काढायचं आहे. म्हणून 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्सचा स्क्वेअर एक्स कोण आहे तुमचा इथं एक्स रेज टू 7 आहे. इथं लागला एक्स रेज टू 7 त्याचा स्क्वेअर काढायला स्क्वेअर केला. पण इथे एक्स असतं तर आपण थांबला असतं एक्सपेक्षा वेगळं कोण एक्स रेज टू 7 म्हणून परत डिवाइड एक्स ऑफ एक्स रेज टू 7 घ्यायला लागतोय. मग एक्स रेज टू 7 जेवढे मी इथं काढले एक्स रेज टेनचा वापर करून एक्स रेज टेनचा फॉर्म्युला काय सांगतो एन एक्स एन मायनस 1 आपला काढायचा का एक्स रेज टू 7 काढायचा आहे म्हणजे यांच्या जागी 7 यांच्या जागी 7 टाकलं एक्स तसंच 7 वजा 1 7 इंटू एक्स रेज टू 7 गेले राहिले 6 एक्स रेज टू 7 जेवढं 7 एक्स रेज टू 6 ह्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही टाकले 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स रेज टू 7चा स्क्वेअर डिवाइड एक्स ऑफ एक्स रेज टू 7 इथं टाकली टर्म ही टर्म आहे अशी एक्स रेज टू 7 डेरिव्हेटिव्ह 7 एक्स रेज टू 6 म्हणून हा 7 एक्स रेज टू 6 मी सुरुवातीला लिहिला आणि ही टर्म आहे अशी लिहिली. दिस इज युअर फायनल आन्सर. अशा प्रकारे आपला आज फंक्शन टू फंक्शन किंवा चेन रूल जो काय आहे तो आपला इथं आज काय झाला एंड झाला आहे. आता याचा पुढचा जो रूल असेल तो आपण आता उद्यापासून पुढच्या लेक्चरला चालू करू.